महत्वाचं क्लच म्हणजे काय आणि क्लच आपण कशासाठी यूज करतो. आपण आपल्या टू व्हीलर मध्ये बघा, आपण ज्यावेळेला कोणताही गिअर शिफ्ट करतो त्यावेळेला आपण काय करतो बघा, क्लच प्रेस करतो. बरोबर आहे काय? आपल्या लेफ्ट हँड मध्ये काय असतं बघा, क्लच क्लच प्रेस करतो. क्लच प्रेस केला तर काय होते की इंजिनचा शाफ्ट म्हणजे ड्रायव्हर शाफ्ट आणि व्हीलचा शाफ्ट म्हणजे ड्रिव्हन शाफ्ट, म्हणजे ड्रायव्हर शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट हे ज्या वेळेला एकमेकाला एंगेज पोझिशनला असणार त्यावेळेला इंजिनची पॉवर व्हीलला ट्रान्समिट होत असणार. पण ज्या वेळेला आपण व्हेकल रस्त्यावरून घेऊन जात असतो त्यावेळेला काय होते, प्लेन रोड वरून जातो त्यावेळेला आपल्याला स्पीड मॅक्सिमम लागते आणि ज्यावेळेला तुम्ही चढत असणार त्यावेळेला काय होते की इंजिनवरचा लोड वाढतो. इंजिनवरचा लोड वाढला तर व्हील रोटेट करण्यासाठी टॉर्क मॅक्सिमम लागतो. म्हणजेच काय, टॉर्कची रिक्वायरमेंट तुम्ही रोडवरून जाताना असताना प्लेन रोडवरती मिनिमम आहे, चढावरती जात असताना मॅक्सिमम आहे. म्हणजे लोडची व्हॅल्यू तुम्हाला बदलेल तशी टॉर्कची व्हॅल्यू व्हीलवरची काय करायला लागते, चेंज करायला लागते. त्यासाठी आपण टॉर्कची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी आपण काय यूज करतो, व्हेकलमध्ये गिअर बॉक्स यूज करतो. म्हणजे वेगवेगळ्या गिअरच्या अरेंजमेंट करून आपण स्पीड वाढवायची, स्पीड वाढला तर टॉर्क कमी होणार किंवा स्पीड कमी करायची टॉर्क वाढणार. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या गिअरिंग अरेंजमेंट करतो गिअर बॉक्स थ्रू आणि आपण टॉर्कची व्हॅल्यू व्हेरी करतो, म्हणजे मिनिमम आणि मॅक्सिमम. जसं टॉर्क व्हेरी होईल तसं इन्व्हर्सली प्रोपोर्शनली स्पीड व्हेरी होते. मग ज्या वेळेला तुम्ही प्लेन रोडवरून चाललाय त्यावेळेला समजा तुमची स्पीड जास्त आहे, टॉर्कची रिक्वायरमेंट कमी आहे, आता मी गिअर त्याप्रमाणे एंगेज केलाय. थोडं पुढे गेल्यानंतर चढ लागल्यानंतर तुम्हाला टॉर्कची रिक्वायरमेंट जास्त असणार. ज्या वेळेला टॉर्कची रिक्वायरमेंट जास्त असणार त्यावेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे, आता गिअर बॉक्स मधला गिअर काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे. मग हे गिअर शिफ्ट करण्यासाठी आपण काय करतो, ड्रायव्हर आणि ड्रिव्हन शाफ्ट हे डिसएंगेज करतो, डिसएंगेज, आणि त्यावेळेला आपण काय करतो, गिअर शिफ्ट करतो. गिअर शिफ्ट झाल्यानंतर पुन्हा आपण काय करतो, क्लच पेडल सोडून देतो. त्यामुळे पुन्हा काय होतात, ड्रायव्हर आणि ड्रिव्हन शाफ्ट एकमेकाला काय होतात, मेश होतात आणि पुन्हा पॉवर ट्रान्समिशन चालू होतं. म्हणजेच ऑपरेटिंग कंडिशन मध्ये भरपूर वेळेला ड्रायव्हर शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट एंगेज डिसएंगेज करायला लागतात. त्यावेळेला आपण काय करतो, क्लच यूज करतो. म्हणजे क्लचचं फंक्शन काय, टू एंगेज अँड डिसएंगेज ड्रायव्हर अँड ड्रिव्हन शाफ्ट इन वर्किंग कंडिशन. हे वर्किंग कंडिशन मध्ये आपण काय करतो असतो बघा, एंगेज अँड डिसएंगेज करत असतो. थोडस मी कम्पेअर करतो याला कपलिंग बरोबर. कपलिंग मध्ये पण आपण काय करतो, ड्रायव्हर आणि ड्रिव्हन शाफ्ट एकमेकाला कपल करतो कपलिंग मध्ये. ठीक आहे, मी थोडस कपलिंगची फिगर ड्रॉ करतो. समजा हा ड्रायव्हर शाफ्ट आहे, हा तुमचा ड्रिव्हन शाफ्ट आहे, त्या दोघांच्या मध्ये आपण असं कपलिंग टाकतो बघा, बोल्टेड जॉईंटने. हे कपलिंग आहे. हा ड्रायव्हर शाफ्ट आहे, हा ड्रिव्हन शाफ्ट आहे. मग याच्या केसमध्ये काय होते, ड्रायव्हर फिरायला लागला की ड्रिव्हनला पॉवर ट्रान्समिट होणार, पण ही पॉवर ट्रान्समिट होताना इतर जो जॉईंट आहे हा, ठीक आहे, म्हणजे दोघांना जे कपल केले हे कपलिंग वर्किंग कंडिशन मध्ये डिसएंगेज करता येत नाही, वर्किंग कंडिशन मध्ये डिसएंगेज करता येत नाही. त्यामुळे इथं कंटिन्युअस पॉवर ट्रान्समिशन होणार. पण काही केसेस असे असतात की ज्या वेळेला काही केसमध्ये ड्रायव्हर आणि ड्रिव्हन हे एकमेकापासून वर्किंग कंडिशन मध्ये डिसएंगेज व्हायला पाहिजे. मग वर्किंग कंडिशन मध्ये जर दोन एकमेकापासून डिसएंगेज व्हायला पाहिजे असतील तर त्यासाठी काय करतो आपण, फ्रिक्शन क्लचेस यूज करतो. म्हणजे क्लचचं फंक्शन काय आहे, एंगेज अँड डिसएंगेज ड्रायव्हर अँड ड्रिव्हन शाफ्ट व्हेनेवर रिक्वायर्ड ड्युरिंग वर्किंग कंडिशन. हे बघा काय क्लचचं फंक्शन आहे. मग हे जे क्लच आहेत याचं वर्किंग कसं होतंय, तर याचं वर्किंग प्रिन्सिपल असं आहे की ड्रायव्हर शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट वरती डिस्क असतात, डिस्क. त्या डिस्क एकमेकाला पाहून एंगेज झाल्या, दोन डिस्क एकमेकाला एंगेज झाल्या तर त्यांचा कॉन्टॅक्टमुळे जो फ्रिक्शन जनरेट होतो त्या फ्रिक्शनमुळे काय होते, ड्रायव्हरची मोशन ड्रिव्हनला ट्रान्समिट होते. मग ती ड्रायव्हरची मोशन जी ड्रिव्हनला ट्रान्समिट होणार आहे ती कशावरती डिपेंड आहे, दॅट इज डिपेंड्स ऑन द फ्रिक्शन फोर्स बिटवीन द टू डिस्क. दोन डिस्क मधल्या फ्रिक्शनल फोर्स वरती ती व्हॅल्यू डिपेंड आहे. काही वेळेला काही ऍप्लिकेशन मध्ये समजा मी पॉवर जनरेट कराले 100 आणि 100 पॉवर ट्रान्समिट कराले, पण काही ऍप्लिकेशन मध्ये काय होते 100% पॉवर ट्रान्समिट करायची गरज नसते पर्टिक्युलर टाइमला. म्हणजे बाकीच्या वेळेला 100% पॉवर लागणार ड्रिव्हनला,
पण काही वेळा अशी येते की ज्या वेळेला तिथं पार्शल पॉवर लागते. पार्शल पॉवर म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. तुम्ही टू व्हीलरवरती थांबलाय, मी गिअर गाडीबद्दल बोलतोय, गिअरच्या गाड्यांच्या बद्दल. समजा सिग्नलवरती तुम्ही टू व्हीलर घेऊन थांबलाय, तर तुम्ही ज्या वेळेला सिग्नल सुटल्यानंतर गाडी म्हणजे पुढे नेत असताय, लिफ्ट करत असताय, त्यावेळेला तुम्ही क्लच पूर्ण सोडत नाही, तुम्ही तो पार्शली रिलीज करताय. पार्शली रिलीज करताय याचा अर्थ काय, त्यावेळेला जी पॉवर ट्रान्समिशन असते ती कशी असते, पार्शल असते. त्याला आपण म्हणतो अर्ध्या क्लचवर गाडी चालवणे. ठीक आहे, म्हणजे काही केसमध्ये आपल्याला पॉवर ट्रान्समिट करताना फुल ट्रान्समिशनच्या ऐवजी काय करावं लागते, पार्शल पॉवर ट्रान्समिशन करावं लागते. म्हणजे पार्शल पॉवर ट्रान्समिशन किंवा फुल पॉवर ट्रान्समिशन किंवा वर्किंग कंडिशन मध्ये एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट ऑफ शाफ्ट टू चेंज द गिअर काय आपल्याला क्लचेस लागतात. हे बघा काय क्लचचं यूज आहे. मग आपल्याकडे बेसिक 3 टाईपचे क्लचेस आहेत. बेसिक 3 टाईपचे फ्रिक्शन क्लचेस आहेत. त्यातला पहिला जो आहे तो डिस्क ऑर प्लेट क्लच, दुसरा जो आहे तो कोन क्लच आणि तिसरा जो आहे तो सेंट्रीफ्युगल क्लच. हे तिन्ही क्लचेस आपल्याला बघायचे आहेत. त्यातला मी पहिला क्लच बघून स्टार्ट करतो, तो म्हणजे सिंगल डिस्क ऑर प्लेट क्लच. सिंगल डिस्क ऑर प्लेट क्लच. आता सिंगल डिस्क ऑर प्लेट क्लच मी थोडंसं तुम्हाला बुक दाखवणार आहे, कारण की ती फिगर ड्रॉ करायला भरपूर वेळ जाईल. ठीक आहे, पण मी तुम्हाला ज्या नोट्स पाठवणार आहे त्याच्यामध्ये ती ड्रॉ केलेली असणार आहे. ठीक आहे, मी आजच पाठवतो. बघा, हा आहे बाळांनो सिंगल डिस्क ऑर प्लेट क्लच. आता या सिंगल डिस्क ऑर प्लेट क्लच मध्ये काय काय आहे तुम्हाला सांगतो. सगळ्यांना ही फिगर विजिबल आहे का, दिसते का बाळांनो? हो. इथं काय काय आहे सांगतो. हा जो शाफ्ट आहे हा ड्रायव्हर शाफ्ट आहे. हा इंजिनला कनेक्टेड शाफ्ट आहे, हा ड्रायव्हर. या बाजूचा हा जो शाफ्ट आहे हा ड्रिव्हन शाफ्ट आहे, तो तुमच्या व्हीलला मोशन ट्रान्समिट, पॉवर ट्रान्समिट करणार आहे. हा ड्रिव्हन शाफ्ट आहे, हा ड्रायव्हिंग शाफ्ट आहे. ड्रिव्हन शाफ्ट हे जे दिसत आहेत लाईन्स, हे म्हणजे स्प्लाइन्स आहेत. म्हणजे हा स्प्लाइन शाफ्ट आहे. स्प्लाइन शाफ्ट का आहे ते नंतर सांगतो. हा स्प्लाइन शाफ्ट आहे. हा जो ड्रायव्हर शाफ्ट आहे, या ड्रायव्हर शाफ्ट वरती हे व्हर्टिकल जे दिसते ही म्हणजे एक डिस्क आहे. डिस्कला म्हटले फ्लायव्हील. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावरती एक फ्लायव्हील माउंट केल्या. ठीक आहे, ड्रायव्हिंग शाफ्ट वरती एक सर्क्युलर फ्लायव्हील माउंट केल्या. फ्लायव्हील म्हणजे ही फ्लायव्हील ह्या ड्रायव्हिंग शाफ्ट बरोबर रोटेट होणार. म्हणजे ड्रायव्हिंग शाफ्टची स्पीड आणि फ्लायव्हीलची स्पीड काय असणार, सेम असणार. ठीक आहे, हा तुमचा फ्लायव्हील. हा इथं मेकॅनिकली कपल केला बघा विथ बोल्टिंग. या बाजूला जो ड्रिव्हन शाफ्ट आहे, ड्रिव्हन शाफ्ट, त्या ड्रिव्हन शाफ्ट वरती एक हब आहे. हब म्हणजे एक सर्क्युलर पोर्शन आहे आणि त्या सर्क्युलर पोर्शन वरती एक इथं डिस्क आहे बघा. अशी डिस्क मध्ये तुम्हाला एक लाईन दिसते बघा, अशी एक डिस्क आहे. अशी तशीच या बाजूला पण आहे, एक छोटीशी डिस्क आहे. ठीक आहे, ती डिस्क कशाला कनेक्ट केलेली आहे, टू द ड्रिव्हन शाफ्ट. ड्रिव्हन शाफ्टला कनेक्ट केलेली आहे. आता ही जी फ्लायव्हील आहे ना, ही फ्लायव्हील, या फ्लायव्हीलला एक एक्सटेंडेड पोर्शन आणलाय बघा. आता एक्सटेंडेड पोर्शन, आता हा त्याचा सेक्शनल व्ह्यू आहे, त्यामुळे कट सेक्शनल व्ह्यू दाखवलाय एक्सटेंडेड पोर्शन. आणि या एक्सटेंडेड पोर्शन मध्ये या एंडला बघा एक कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग आहे. कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग, ही स्प्रिंग या एक्सटेंडेड पोर्शनला अटॅच्ड आहे. म्हणजे थोडक्यात फ्लायव्हीलला अटॅच आहे असं म्हणूया आपण. ठीक आहे, आणि याच्या एंडला एक प्लेट आहे. प्लेट त्याला म्हणायचं प्रेशर प्लेट. त्याला काय म्हणायचं, प्रेशर प्लेट. आता नॉर्मल कंडिशनला ही कॉम्प्रेशन स्प्रिंग असल्यामुळे ही काय होणार, ही प्लेट बाहेर मूव्ह व्हायला बघणार. बाहेर मूव्ह व्हायला बघणार. कॉम्प्रेशन स्प्रिंग आहे ना, म्हणजे स्प्रिंग ऑलरेडी कॉम्प्रेस केलेली आहे. ठीक आहे, आता तुम्ही स्प्रिंग रिलीज केली तर ही प्लेट काय होणार, बाहेर मूव्ह व्हायला बघणार. म्हणजे लेफ्टला मूव्ह व्हायला बघणार. लेफ्टला गेला तर इथं मध्ये कुठली प्लेट आहे पाहणं, फ्रिक्शन लाइनिंग प्लेट आहे, म्हणजे क्लच प्लेट आहे. ती क्लच प्लेट काय आहे, ड्रिव्हन शाफ्टला कनेक्ट केलेलं आहे. इथं क्लच प्लेट आहे, या बाजूला प्रेशर प्लेट आहे. ठीक आहे, क्लच प्लेट आहे, प्रेशर प्लेट आहे. आता ही जी मधली तुमची क्लच प्लेट आहे, मध्ये जी क्लच प्लेट आहे त्याच्या दोन्ही बाजूला फ्रिक्शन मटेरियल असते. नॉर्मली फेरेडो फ्रिक्शन मटेरियल असते. आता ते फ्रिक्शन मटेरियल का असते, कारण की तुम्हाला मगाशीच म्हणलं पॉवर ट्रान्समिशन जे होणार आहे ड्रायव्हर कडून ड्रिव्हनकडे, ही फ्रिक्शनल फोर्स वरती डिपेंड आहे. जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त तेवढी पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जास्त. त्यामुळे या प्लेटच्या दोन्ही बाजूला फ्रिक्शन मटेरियल असणार आहे. तसंच ही जी प्रेशर प्लेट आहे याच्या या बाजूला पण काय असायला पाहिजे पाहणं, फ्रिक्शन मटेरियल असायला पाहिजे. आता हे जे एवढंच
हे जे एवढंच आहे हे तुम्हाला मी इथं थोडंसं दाखवतो मोठ्या फिगरमध्ये इथं आहे. तोच छोटासा पोर्शन जो होता एवढा, ठीक आहे, हा पोर्शन इथं दाखवलाय. ही सेंटरची तुमची क्लच प्लेट, ही सेंटरची क्लच प्लेट, ठीक आहे, ती इथं आहे बघा, त्या ड्रिव्हन शाफ्टवरून अशा आलेले, ठीक आहे, ही क्लच प्लेट. त्याच्यानंतर या बाजूला आणि या बाजूला, दोन बाजूला बघा, याच्या या बाजूला आणि याच्या या बाजूला, दोन्ही बाजूला काय, ही फ्लायव्हीलला कनेक्ट केलेली आणि ही प्रेशर प्लेटला कनेक्ट केलेली दोन प्लेट आहेत. या दोन प्लेट आहेत ज्या फ्रिक्शन सरफेस आहेत, ज्याच्यावरती फ्रिक्शन सरफेस. मग आता ही तुमची क्लच प्लेट आहे, याचा हा सरफेस आणि हा सरफेस, या दोन सरफेस मध्ये काय असणार बाळांनो, या दोन फ्रिक्शन सरफेस मध्ये कॉन्टॅक्ट होणार. म्हणजे ही तुमची क्लच प्लेट आणि ही तुमच्या प्रेशर प्लेट, त्या दोन एकमेकाच्या काय होणार, कॉन्टॅक्ट मध्ये येणार. आता हे कॉन्टॅक्ट मध्ये यावं म्हणून काय केलंय, ही स्प्रिंग प्रोव्हाइड केले, ही स्प्रिंग प्रोव्हाइड केले. म्हणजे काय बघा, आता इथं ही कॉम्प्रेस स्प्रिंग आहे, त्यामुळे ही स्प्रिंग काय करणार, या प्रेशर प्लेटवरती या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार. या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला तर या क्लच प्लेटच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय येणार, ही प्रेशर प्लेट. म्हणजे इथं दाखवतो बघा, याच्यावरती इकडनं स्प्रिंगनं फोर्स अप्लाय केलाय, त्या फोर्सला इथं मी म्हणले बघा डब्ल्यू, स्प्रिंगनं अप्लाय केलेला फोर्सला काय म्हणजे डब्ल्यू, म्हणजे स्प्रिंगनं इकडनं फोर्स अप्लाय केलाय. आता हा जो फोर्स अप्लाय झालाय त्याच्यामुळे हे याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, ही प्लेट याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्या. अल्टिमेटली इकडे फोर्स अप्लाय केला, ही प्लेट पण याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार. म्हणजेच काय, या दोन बाहेरच्या प्लेट ह्या मधल्या तुमच्या क्लच प्लेटच्या काय कॉन्टॅक्ट मध्ये आल्या. आता थोडे विचार करून सांगा मला, ही मधली जी प्लेट आहे ती कुठल्या शाफ्टवरती आहे रे? ही मधली जी प्लेट आहे ती कुठल्या शाफ्टवरती आहे? ड्रिव्हन शाफ्टवरती आहे. ही राईटची प्लेट आणि ही लेफ्टची प्लेट ही कोणावरती आहे रे? राईटची प्लेट तर फ्लायव्हीलला कनेक्ट केल्या, लेफ्टची प्लेट ह्या स्प्रिंगला कनेक्ट केल्या. स्प्रिंग ह्या एक्सटेंडेड पोर्शन वरती आहे, एक्सटेंडेड पोर्शन फ्लायव्हील वरती आहे. याचा अर्थ ही प्रेशर प्लेट आणि ही लेफ्टची प्लेट, या दोन्ही पण प्लेट कोणावरती आहेत? फ्लायव्हील वरती आहे. आता फ्लायव्हील कोणाला कनेक्टेड आहे? ड्रायव्हरला. म्हणजे असं आपण म्हणूया, ही राईटची प्लेट आणि ही लेफ्टची प्लेट ह्या ड्रायव्हर आहेत, ह्या ड्रायव्हर आहेत. आणि ही सेंटरची प्लेट ही कोणाला कनेक्ट केलेली आहे? ड्रिव्हनला, म्हणजे ह्या ड्रिव्हन आहेत. ठीक आहे. बघा, सेंटरची जी प्लेट आहे ती ड्रिव्हनला कनेक्ट केली आहे, राईटची आणि लेफ्टची या दोन ज्या प्लेट आहेत त्या ड्रायव्हरला कनेक्ट केलेल्या आहेत. ओके, आता थोडस वर्किंग सांगतो. आता याचं वर्किंग कसं होणार बघा, हा तुमचा फूट पेडल आहे. फोर व्हीलर मध्ये आपला जो फूट पेडल असतो ना, तो हा फूट पेडल आहे, क्लच पेडल. या लिव्हरला, हा एक ऍक्च्युली लिव्हर आहे आणि हे एक मेकॅनिझम आहे. या लिव्हरला जर तुम्ही इथं फोर्स अप्लाय केला तर ही मोशन इथं ट्रान्समिट होते. इथं दोन थ्रस्ट बेरिंग आहेत. हे थ्रस्ट बेरिंग या ड्रिव्हन शाफ्टला कनेक्टेड नाही आहेत. थ्रस्ट बेरिंग या ड्रिव्हन शाफ्टला कनेक्टेड नाही आहेत. काय होतंय, हा पेडल प्रेस केला की हे बेरिंग अवे मूव्ह व्हायला चालू होते, इकडे अवे. याची मोशन थ्रू, हे बघा इथं एक मेकॅनिझम आहे, थ्रू मेकॅनिझम इथे येते. इथं मी स्प्रिंग दाखवले, या बाजूला ते मेकॅनिझम कसं वर्क होते ते दाखवले. ते अवे मूव्ह झालं तर हा काय करतोय, हा या स्प्रिंगला कॉम्प्रेस करतो, स्प्रिंग वरती कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करतो. स्प्रिंग वरती कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला की बघा ही प्रेशर प्लेट मागे मूव्ह, प्रेशर प्लेट मागे मूव्ह झाली तर या क्लच प्लेट बरोबरचा प्रेशर प्लेटचा कॉन्टॅक्ट सुटणार. कॉन्टॅक्ट सुटला की ह्या दोघांच्या मधली एंगेजमेंट काय झाली बाळांनो, रिलीज झाली. म्हणजे ड्रायव्हर शाफ्ट आणि ड्रिव्हन शाफ्ट हे एकमेकापासून डिसएंगेज झाले. इथं पेडल प्लेस केल्यावर पेडल सोडून द्या, पेडल सोडलं की या प्रेशर प्लेट वरती तुम्ही जो अप्लाय केलेला फोर्स तो गेला, तो फोर्स गेल्यानंतर याच्यावरती कुठला फोर्स येणार? या स्प्रिंगचा फोर्स अप्लाय होणार. ही स्प्रिंग कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय करणार आणि पुन्हा इथं काय होणार? एंगेज होणार. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्ही फूट पेडल प्रेस करताय त्यावेळेला स्प्रिंग कॉम्प्रेस होते आणि दोन शाफ्ट ड्रायव्हर ड्रिव्हन एकमेकापासून डिसएंगेज होते. ज्या वेळेला तुम्ही या फूट पेडलवरती फोर्स अप्लाय केलेला नसणार, म्हणजे तुम्ही फोर्स लावलेला नाही, त्या कंडिशन मध्ये या प्रेशर प्लेटवरती ही स्प्रिंग फोर्स अप्लाय करणार आणि हे नेहमी एंगेज पोझिशनला राहणार. म्हणजेच काय, ज्या वेळेला तुम्ही फूट पेडल प्रेस करताय त्यावेळेला ह्या प्लेट डिसएंगेज होतात आणि ज्या वेळेला तुम्ही हे प्रेस करत नाही त्यावेळेला त्या नेहमी एंगेज पोझिशनला राहतात. एंगेज पोझिशनला म्हणजे रनिंग कंडिशन मध्ये, आणि तुम्ही फूट पेडल प्रेस केलं तर त्या डिसएंगेज होणार.
ठीक आहे, एवढं सोपं याचं वर्किंग आहे. फक्त फिगर जराशी अवघड आहे, पण मी तुम्हाला जे नोट्स पाठवणार आहे त्याच्यामधली फिगर हीच फिगर, फक्त याच्या आउटलाईन ड्रॉ केलेल्या आहेत, अशीच आहे, फक्त याच्या आउटलाईन ड्रॉ केलेली फिगर मी तुम्हाला पाठवतो. ठीक आहे, आता तुम्हाला सगळ्यांना या क्लचचं वर्किंग समजले, फ्रिक्शन क्लच कसा वर्क होतो ते. सर हा बोल. ते थ्रस्ट बेअरिंग आणि ते कनेक्ट कसं केलंय? याच्यासाठी सपोर्ट जो असतो व्हेकल मध्ये, तुमची बॉडी जी आहे ती म्हणजे त्यासाठी फिक्स असतोय, त्याच्यावरती तो सपोर्ट दिलेला असतो. इथं दिसताना फक्त हे शाफ्टवरती दिसाले, पण तिथं तुम्हाला काय केलं असतात, ह्या दोन्ही बॉडी काय केल्या असतात, बाहेरच्या इलेमेंटवरती फिक्स केलेल्या असतात. त्यामुळे याची मोशन याला जात नाही. फक्त हा प्रेस केला की हा आउटसाईडला मूव्ह होतो, आउटसाईडला. आणि आउटसाईडला मूव्ह झाला की ही प्लेट काय करते, त्याला बघा याला काय करते, कॉम्प्रेस करते. कॉम्प्रेस केले की हे कॉम्प्रेस होते आणि इथला कॉन्टॅक्ट सुटतोय. इथं दिसताना तो ड्रिव्हन शाफ्ट वरती दिसतोय, पण तो ड्रिव्हन शाफ्टला कनेक्टेड नाही आहे, त्याच्या आउटर सरफेस वरती आहे, पण त्याचं मोशन वगैरे काही ट्रान्समिट करत नाही. ठीक आहे, ओके. आता जरा लक्ष द्या. आता मी याच्या डेरिव्हेशन कडे येणार आहे. त्याचं डेरिव्हेशन एकदम सोपं आहे. ठीक आहे, मी परत एकदा 2 मिनिटात वर्किंग सांगतो. बघा, ड्रायव्हर शाफ्ट आहे, त्याच्यावरती एक फ्लायव्हील आहे. फ्लायव्हील वरती एक्सटेंडेड पोर्शन आहे, त्याच्यामध्ये एक कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंग आहे. कॉम्प्रेसिव्ह स्प्रिंगच्या एंडला प्रेशर प्लेट आहे. ड्रिव्हन शाफ्ट आहे, ड्रिव्हन शाफ्ट वरती एक क्लच प्लेट आहे, म्हणजे छोटीशी डिस्क आहे, क्लच प्लेट आहे. ही क्लच प्लेट या दोघांच्या मध्ये आहे, बरोबर. ही स्प्रिंग कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळे ही नेहमी याला लेफ्टला फोर्स अप्लाय करणार आहे प्रेशर प्लेटवरती. प्रेशर प्लेट लेफ्टला मूव्ह झाली की ह्या प्लेटच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. कॉन्टॅक्टमध्ये आलं तर काय होणार, पॉवर ट्रान्समिट व्हायला चालू होणार. तुम्ही ही कॉम्प्रेस केली की ते डिसेंगेज होते. ही कॉम्प्रेस करण्यासाठी ही फूट पेडल आहे. फूट पेडलची मोशन ही या प्रेशर प्लेटला दिलेली असते. फूट पेडल प्रेस केलं की ही कॉम्प्रेस होते स्प्रिंग आणि इथला कॉन्टॅक्ट सुटतो. एवढं सोपं याचं वर्किंग आहे. ठीक आहे, आता मी फिगर एक ड्रॉ करणार आहे. बघा, 3 प्लेट घेणार आहे. इथं जे कॉन्टॅक्ट मध्ये प्लेट आहेत तेवढ्या 3च घेणार आहे. बघा, एक, ही मधली आणि ही. ह्या बाहेरच्या 2 ज्या आहेत त्या प्रेशर प्लेट आहेत आणि सेंटरची जी आहे ती क्लच प्लेट आहे. ह्या 3च प्लेट मी ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, मी आता 3 प्लेट ड्रॉ करतो. हे बघा, ही सेंटरची प्लेट, ही सेंटरची प्लेट म्हणजे ड्रिव्हनला कनेक्ट आहे. ड्रिव्हनला कनेक्ट असलेल्या प्लेटला काय म्हणते आपण, ड्रिव्हनला कनेक्ट असलेल्या प्लेटला काय म्हणते आपण, क्लच प्लेट. ठीक आहे, आता सिंगल असल्यामुळे त्याला सिंगल क्लच प्लेट म्हणतात. बघा, सिंगल डिस्क ऑर प्लेट. ठीक आहे, सिंगल आहे त्यामुळे एकच आहे. मल्टी पण बघायचं, नेक्स्ट टाइमला बघूया. की सिंगल क्लच प्लेट आहे. याच्या दोन्ही बाजूला, या बाजूला आणि या बाजूला, याच्या दोन्ही बाजूला काय बघा, तिथं प्रेशर प्लेट आहे. ठीक आहे, प्रेशर प्लेट. प्रेशर प्लेटच्या इथं काय असते बघा, फ्रिक्शनल फोर्स असतो. आता ह्या ज्या 2 प्रेशर प्लेट आहेत की नाही, या पूर्ण सर्क्युलर डिस्क नाही आहेत, अशा पूर्ण सर्क्युलर डिस्क नाही आहेत अशा. तर याला काय बघा, हॉलो पोर्शन आहे. असा हॉलो पोर्शन. हॉलो पोर्शन म्हणजे काय, इथं मध्ये मटेरियल नाही आहे आणि हे सगळं जे आहे की नाही, बघा हा सरफेस हा सगळा फ्रिक्शन मटेरियलचा आहे. आता हा सेंटर तुम्ही म्हणणार असा का सोडलाय, हे कनेक्ट करायचं असेल तर याच्यामध्ये शाफ्ट इन्सर्ट करायला पाहिजे ना. हे शाफ्ट करण्यासाठी इथं मटेरियल येणार. ठीक आहे, त्यामुळे ही अशी प्लेट आहे. त्यामुळे ह्या 2 प्लेट जर बघितल्या तर दाखवताना ते असं दाखवले असते. थोडस दाखवतो, हे बघा असं का दाखवलंय, कारण की हे सेंटरला याला होल आहे, सेंटरला याला होल आहे आणि इकडचा सरफेस किंवा इकडचा सरफेस एवढाच कॉन्टॅक्ट मध्ये असणार, म्हणून दाखवताना तुम्हाला सिम्प्लिफिकेशनसाठी असं दाखवतात. हे फ्रिक्शन सरफेस आहे, हा या बाजूला कॉन्टॅक्ट आहे. तसंच इथं फ्रिक्शन सरफेस आहे, हा नाही आहे, इथं. ठीक आहे, पण दाखवताना डॉटेड इथं का दाखवतात म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. ठीक आहे, आणि हा तुमचा काय फ्रिक्शन सरफेस. तसंच या बाजूला. आणि ही जी प्लेट आहे तुमची सेंटरची क्लच प्लेट, त्याच्या ही बाजू आणि ही बाजू, या दोन्ही बाजूला काय फ्रिक्शन मटेरियल आहे. ओके, मग मी जी तुम्हाला फिगर दाखवलेली
ही जी फिगर दाखवलेली या फिगर मधला बघा फक्त या 3 प्लेट ज्याच्यावरती सगळं वर्किंग आहे त्या 3 प्लेट फक्त बाजूला घेतल्या, फक्त 3 प्लेट बाजूला घेतल्यात. सेंटरची क्लच प्लेट ही ड्रिव्हनला कनेक्टेड आहे, या 2 प्रेशर प्लेट या ड्रायव्हिंगला कनेक्टेड आहे. आता अजून एक गोष्ट सांगतो, कधी कधी लक्ष द्या, ही क्लच प्लेट आहे समजा, ही क्लच प्लेट सेंटरची, याच्या एकाच बाजूला फक्त फ्रिक्शन मटेरियल असेल, एकाच बाजूला जर फ्रिक्शन मटेरियल असेल तर पॉवर ट्रान्समिशनसाठी फक्त इथंच पॉवर ट्रान्समिट होणार एकाच कॉन्टॅक्टवर. आता पॉवर ट्रान्समिशन कपॅसिटी वाढवायची असेल तर काय करतात, मग ह्या बाजूला पण फ्रिक्शन मटेरियल लागतात, या बाजूला पण. म्हणजे 2 सरफेस हे फ्रिक्शन, हे 2 सरफेसचं फ्रिक्शन हे वाढणार. फ्रिक्शन वाढली की पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी गावते वाढते. त्यामुळे नॉर्मली एक सरफेस किंवा दोन्ही सरफेस फ्रिक्शन सरफेस म्हणून यूज करतात. मी कन्सिडर करताना दोन्ही सरफेस फ्रिक्शन सरफेस म्हणून कन्सिडर केले. आता हीच फिगर मी इथं ड्रॉ करतो. आता यातली काय करतो मी, ही जी प्लेट आहे ना, ही प्लेट इथं ड्रॉ करतो. बघा जरा लक्ष द्या, ही प्लेट ड्रॉ करवली, प्लेट. ही प्लेट ड्रॉ केली. या बाजूने जर बघितली तर काय दिसणार, ते सर्क्युलर प्लेट, सर्क्युलर. ओके. आता कॉन्टॅक्ट हा, हे बघा मध्ये हे हॉलो आहे ना, हॉलो आहे, त्यामुळे कॉन्टॅक्ट इथून बाहेरपर्यंत असणार ना, म्हणून मी त्याचं इनर सर्कल पण दाखवतो. म्हणजे कॉन्टॅक्ट सरफेस हा एवढाच असणार बघा, एवढाच. हा कॉन्टॅक्ट सरफेस आहे, एवढाच कॉन्टॅक्ट सरफेस आहे, का मध्ये हॉलो आहे. ठीक आहे. मग आपण असं कन्सिडर करूया, याची इनर रेडियस जी आहे, या हॉलो पोर्शनची इनर रेडियस जी आहे त्याला म्हणतो मी R2, आणि याची आउटर रेडियस जी आहे ती मी घेतो R1. इनर रेडियस R2, आउटर रेडियस R1. ठीक आहे. आता थोडंसं मला डेरिव्हेशन करायचं आहे. डेरिव्हेशन करण्यासाठी मी काय करतो, या डिस्क मधला एकदम स्मॉल इलेमेंट कन्सिडर करतो, एकदम स्मॉल. आता तो इलेमेंट म्हणजे काय, सर्क्युलर असल्यामुळे स्मॉल रिंग येणार. ठीक आहे. मी थोडीशी एक स्मॉल रिंग कन्सिडर करतो. बरोबर. एकदम स्मॉल रिंग कन्सिडर केलं, ह्याला हॅचिंग करून ठेवतो या रिंगला. म्हणजे एकदम स्मॉल इलेमेंट मी घेतलाय, इलेमेंटल रिंग. आता ही जी इलेमेंटल रिंग तुम्ही कन्सिडर केलंय की नाही, या इलेमेंटल रिंगची थिकनेस, ही जी थिकनेस आहे की नाही एवढी छोटीशी, ही म्हणतो मी DR आहे. ही छोटीशी थिकनेस जी आहे ती काय कन्सिडर करतो, DR आहे असं कन्सिडर करतो, थिकनेस DR. त्यानंतर मी जी रिंग कन्सिडर केली ती काहीतरी रेडियसला आहे, सेंटरपासून काहीतरी रेडियसला असायला पाहिजे ना. ती रेडियस घेतो मी R. ती रेडियस काय घेतो मी R. म्हणजे आता ही काय बघा, तुमची डिस्क आहे, या डिस्क मध्ये याची इनर रेडियस आहे R2, आउटर रेडियस आहे R1. इथून इथपर्यंत याचा फ्रिक्शन सरफेस आहे, कॉन्टॅक्ट सरफेस. त्या कॉन्टॅक्ट सरफेस मध्ये एक स्मॉल इलेमेंटल रिंग घेतली, स्मॉल इलेमेंटल रिंग. या स्मॉल इलेमेंटल रिंग किती रेडियसला घेतली, R, आणि याची थिकनेस ठेवली मी DR. स्मॉल इलेमेंटल रिंगची थिकनेस किती ठेवली, DR. किती रेडियस घेतली, R. ठीक आहे. आता एकदम सोपं आहे बघा, मी इथं ह्या ज्या रेडियस आहेत त्या इथं पण दाखवून ठेवतो. ही रेडियस किती आहे सांगा, ही आणि ही इथं दाखवलेली आहेत मी. ही इनर रेडियस आहे. इनर रेडियस किती घेतले मी, R2, त्यामुळे इथे घेतो R2. आउटर रेडियस मी किती घेतले, R1, त्यामुळे ही रेडियस किती आहे, R1. ठीक आहे. स्मॉल एलिमेंटल जो कन्सिडर केलाय तो फक्त इथे दाखवलाय. सगळ्यांना ही फिगर समजले, या फिगरवरती आणि या फिगरवरती बनवतो तुमचं सगळं डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन जसं सोपं आहे, मी सांगतो त्या पद्धतीने गेलं तर ते लक्षात राहील. बघा आता थोडस मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. मी तुम्हाला बघा म्हटलं, इथे ही स्प्रिंग नेहमी इथे एक फोर्स अप्लाय करत राहणार, इथे एक नेहमी फोर्स अप्लाय करत, ही कॉम्प्रेस्ड आहे ना, म्हणजे या प्लेटवरती नेहमी एक फोर्स आहे बघा, इकडे या बाजूला एक फोर्स आहे. त्या फोर्सला मी कन्सिडर करतो W. ठीक आहे. त्यामुळे इथं या प्लेटवरती जो फोर्स ऍक्ट व्हायला ऍक्सियल डायरेक्शनला, तो फोर्स मी किती कन्सिडर करतो, W. W हा फोर्स ऍक्ट व्हायला.
ठीक आहे, कारण की ती प्लेट काय कॉम्प्रेस्ड आहे ना, कॉम्प्रेस स्प्रिंग वरती लावली, ती स्प्रिंग नेहमी काय करणार, या बाजूला फोर्स अप्लाय करणार, त्या फोर्सला म्हणजे मी W. पॉवर ट्रान्समिशन कपॅसिटी, पॉवर ट्रान्समिशन कपॅसिटी या ड्रायव्हर आणि ड्रिव्हनची कशावरती डिपेंड आहे? ड्रायव्हरची आणि ड्रिव्हनची. ड्रायव्हर म्हणजे या बाहेरच्या प्रेशर प्लेट आणि ड्रिव्हन म्हणजे ही तुमची क्लच प्लेट. यांची पॉवर ट्रान्समिशन कपॅसिटी कशावरती डिपेंड आहे? पॉवर ट्रान्समिशन कपॅसिटी कशावरती डिपेंड आहे? या दोन सरफेस मधल्या फ्रिक्शन वरती डिपेंड आहे, बरोबर काय? इथं जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त, कॉन्टॅक्ट मध्ये आलं, जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त तेवढं ते पॉवर ट्रान्समिट करणार. समजा एक एक्झाम्पल सांगतो, समजा हे दोन एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले असं म्हणा, आणि मी मध्ये इथं ऑइल टाकलं तर काय होईल रे? या दोन प्लेट एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर मी ऑइल टाकलं, काय होणार? स्लिप होणार. स्लिप होणार, म्हणजे पॉवर जाणार नाही, पॉवर ट्रान्समिट होणार नाही. म्हणजे या दोघांच्या मध्ये जर पॉवर ट्रान्समिट करायची असेल तर या दोघांच्या मधलं फ्रिक्शन काय असायला पाहिजे? मॅक्सिमम असायला पाहिजे. जेवढं मॅक्सिमम फ्रिक्शन असणार तेवढी दोघांच्या मध्ये पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी काय होणार? जास्त असणार. ठीक आहे, मग हे सगळं डिपेंड आहे फ्रिक्शनल फोर्स. कशावरती डिपेंड आहे? फ्रिक्शनल फोर्स. आता डेरिव्हेशन कसं लक्षात ठेवायचं ते सांग, बघा लक्ष द्या. मला सांगा बाबा, फ्रिक्शनचा फॉर्म्युला सांगा, फ्रिक्शनल फोर्स. हे असंच लक्षात ठेवायचं तर डेरिव्हेशन करता येणार. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला सांगा. त्याला मी FR म्हणतो, म्यू इंटू आर. म्यू इंटू RN. हा फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आहे. म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, RN म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. RN म्हणजे काय? नॉर्मल रिॲक्शन. हा तुमचा फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आहे. हे मिळवायचं आहे तुम्हाला, हे तुम्हाला मिळवायचं आहे. मी काय म्हणलं सगळ्यांना लक्षात आलं? ही किंमत तुम्हाला मिळवायची आहे. ठीक आहे, ही. आता ही तुम्हाला किंमत जर मिळवायची असेल, ही किंमत, तर बघा जरा लक्ष द्यायचं या. ज्या वेळेला हे दोन एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल त्यावेळेला इथं ही प्लेट याच्यावरती काहीतरी प्रेशर ऍक्ट करणार. ही प्लेट याच्यावरती काहीतरी प्रेशर ऍक्ट करणार. त्या प्रेशरची किंमत मी कन्सिडर करतो P. त्या प्रेशरची किंमत मी काय कन्सिडर करतो? P. म्हणून मी करतो कन्सिडर प्रेशर बिटवीन क्लच प्लेट and friction plate as P. पण लक्ष द्या, मी जे P प्रेशर घेतलंय ते पूर्ण सरफेसचं घेतलेलं नाही आहे. मी जो इलेमेंटल रिंग घेतलंय की नाही, इलेमेंटल रिंग, त्या इलेमेंटल रिंग वरती अप्लाय झालेलं प्रेशर आहे. म्हणून मी इथं मुद्दाम ब्रॅकेट मध्ये लिहितो फॉर इलेमेंटल रिंग. म्हणजे त्या छोट्याशा रिंग साठी प्रेशर किती घेतलंय मी? P. मग सांगा मला, प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला काय असते? प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतोय? फोर्स अपॉन एरिया डिवाइड बाय एरिया. आता जरा महत्वाचं आहे पाहणं, लक्ष द्या. इथं टोटल फोर्स किती आहे? इथं जो ऍक्ट वाला तो टोटल फोर्स किती आहे? W. पण तुम्ही छोटीशी रिंग घेतल्या ना, मग छोट्याशा रिंग वरती पूर्ण फोर्स ऍक्ट होणार काय स्मॉल फोर्स ऍक्ट होणार? टोटल फोर्स W आहे, छोट्याशा रिंगवरचा काय असणार? स्मॉल फोर्स. त्या स्मॉल फोर्सला मी म्हणतो DW. म्हणजे त्या स्मॉल रिंगवरचा स्मॉल फोर्स DW डिवाइड बाय त्या रिंगचा एरिया. या रिंगचा एरिया पाहिजे आता मला. रिंगचा एरिया कसा काढायचा बघा, लक्ष द्या. याचा सर्कम्फरन्स घ्या, सर्कम्फरन्स. रिंगचा सर्कम्फरन्स घ्या. रिंगचा सर्कम्फरन्स घेणार 2πr. सर्कम्फरन्स घेणार 2πr इंटू त्याची थिकनेस, इंटू त्याची थिकनेस म्हणजे dr. एरिया कसा काढला कळलं? सर्कम्फरन्स इंटू लेंथ. हे बघा, नॉर्मली आपण रेक्टँगलला कसं काढतो रे? ही लेंथ इंटू ही थिकनेस, लेंथ इंटू थिकनेस, तसंच केले. याची ही सर्कम्फरन्स म्हणजे लेंथ काढली आणि त्याला इंटू काय केली? थिकनेस केली, इंटू थिकनेस. सो 2πr dr. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला काय मिळालं? प्रेशरची किंमत. आणि ही प्रेशरची किंमत किती आहे? स्मॉल p. स्मॉल p इज इक्वल टू dw डिवाइड बाय 2πr dr. हे 2πr dr इकडे घ्या. सो dw इज इक्वल टू p इंटू 2πr dr. आता तुम्ही म्हणणार हे dw मी काय शोधलं? बरोबर आहे, सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मी dw का शोधला. इथं या जरा, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय बघा.
फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय? म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे इथं ऍक्ट होत असलेला नॉर्मल फोर्स. टोटल साठी डब्ल्यू आहे. टोटल साठी डब्ल्यू आहे. तर स्मॉल रिंग साठीचा नॉर्मल फोर्स काय असणार? डीडब्ल्यू. तो इथं शोधला बघा. म्हणजे या स्मॉल रिंग वरचा नॉर्मल फोर्स किती आहे? डीडब्ल्यू. ठीक आहे. त्या डीडब्ल्यू ची किंमत मला मिळाली. ठीक आहे. एक मिनिट जर पेन संपला दुसरा घेतला. बघा, सो डीडब्ल्यू शोधला मी, म्हणजे या स्मॉल रिंग वरचा फोर्स शोधला डीडब्ल्यू. सो डीडब्ल्यू इज इक्वल टू काय काढला मी? प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया, आणि त्यावरनं मला डीडब्ल्यू मिळाला. मग मी इथं फक्त मेन्शन करून ठेवतो नॉर्मल फोर्स ऑन स्मॉल इलेमेंटल रिंग इज डीडब्ल्यू. म्हणजे स्मॉल इलेमेंटल रिंग वरचा जो काही इथं नॉर्मल फोर्स ऍक्ट व्हायला तो म्हणजे डीडब्ल्यू आहे. मग चला, आता मला पाहिजे होता फ्रिक्शनल फोर्स. मला नॉर्मल फोर्स मिळालाय. म्यू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. मला त्यावर काय शोधता येईल? फ्रिक्शनल फोर्स शोधता येईल. म्हणून तुम्ही फ्रिक्शनल फोर्स ऑन स्मॉल इलेमेंटल रिंग. आता तो फ्रिक्शनल फोर्स पण काय असणार? स्मॉल रिंग वरचा म्हणजे स्मॉल असणार. त्याला म्हणतो मी DFR, म्हणजे स्मॉल फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू, इथं काढणार मी म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन किती आहे तिथं? डीडब्ल्यू. म्यू इंटू RN इज इक्वल टू म्यू तसंच ठेवतो. डीडब्ल्यू म्हणजे नॉर्मल फोर्स किती आहे बघा? P इंटू 2πr इंटू DR. सो DFR इज इक्वल टू काय? म्यू इंटू P इंटू 2πr इंटू DR. त्याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. त्याला 1 म्हटलं, याला 2 म्हटलं. हा मला फ्रिक्शनल फोर्स मिळाला. आता जरा मागे या. मला सांगा, पण पॉवर कशी कॅल्क्युलेट करतो रे? पॉवर टॉर्क इंटू आपण ओमेगा. पॉवर किती ट्रान्समिट व्हायला? पॉवरचं फॉर्म्युला काय असतं रे? टॉर्क इंटू ओमेगा. टॉर्क इंटू ओमेगा. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतं रे? फोर्स इंटू रेडियस. फोर्स इंटू रेडियस. बरोबर. आता इथं फ्रिक्शनमुळे पॉवर ट्रान्समिट व्हायला म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इंटू रेडियस. हे बघा, स्मॉल एलिमेंट वरचा मी फ्रिक्शनल फोर्स काढला. स्मॉल एलिमेंट वरचा फ्रिक्शनल फोर्स काढला. पण पॉवर जर काढायची असेल तर मला फ्रिक्शनल फोर्स लागणार नाही, तर मला काय लागणार बाळांनो? तिथला टॉर्क लागणार. बरोबर आहे का? आता मी फोर्स वरनं काय काढणार होता? त्याचा टॉर्क. मी लिहितो टॉर्क ट्रान्समिटेड बाय स्मॉल इलेमेंटल रिंग. स्मॉल रिंगने ट्रान्समिट केलेला टॉर्क. मग त्याला मी म्हणतो डेल्टा टी म्हणजे तो टॉर्कची किंमत एकदम स्मॉल असणार ना, कारण की एका स्मॉल रिंग वरचा टॉर्क काढाले. स्मॉल रिंग वरचा टॉर्क. पण टॉर्क कसा काढणार? फोर्स इंटू रेडियस. आपल्याकडे फोर्स ऑलरेडी आहे. तो फोर्स काय? डेल्टा FR फोर्स इंटू ती रिंग किती रेडियसला आहे बघा? रिंग किती रेडियसला आहे बघा? R एवढ्या रेडियसला आहे. म्हणजे फोर्स इंटू करणार त्या रिंगची रेडियस R. सो डेल्टा FR इंटू R. डेल्टा FR म्हणजे त्या स्मॉल रिंग वरचा फ्रिक्शनल फोर्स इंटू रेडियस, म्हणजे मला तिथला काय मिळाला? टॉर्क. आता डेल्टा FR ची किंमत जी माहिती आहे ती पुट करतो. डेल्टा FR ची किंमत काय बघा? म्यू P 2πr dr. म्यू P 2πr dr इंटू हा R आला. म्हणजे हे असं झालं बघा. 2 ला पुढे घेतो. म्यू P 2 पुढे आला. म्यू P पाय R इंटू R म्हणजे झाला R स्क्वेअर dr. ओके, म्हणजे मला त्या स्मॉल रिंग वरचा टॉर्क मिळाला. त्या स्मॉल रिंग वरचा टॉर्क मिळाला. आता एक प्रश्न विचारतो.
स्मॉल रिंगचा टॉर्क मिळाला. ह्या स्मॉल रिंगचा टॉर्क. टोटल टॉर्क पाहिजे असेल तर तुम्ही काय करणार आता? टोटल टॉर्क पाहिजे असेल तर स्मॉल रिंगचा टॉर्क मिळाला. आता मला काय करायला पाहिजे बघा, अशीच दुसरी रिंग घ्यायची बाहेर, त्याचा टॉर्क काढायचा. अशीच दुसरी रिंग घ्यायची बाहेर, त्याचा टॉर्क काढायचा. अशीच दुसरी रिंग घ्यायची बाहेर, टॉर्क काढायचा. अशा नंबर ऑफ रिंग येतील सगळ्या, त्यांचा टॉर्क काढायचा आणि सगळ्यांची काय करायची? ऍडिशन. सगळ्यांची ऍडिशन म्हणजे काय येणार बाळांनो? इंटिग्रेशन. म्हणजे मी आता काय करणार, याला जर इंटिग्रेट केलो, इंटिग्रेट, तर मला काय मिळणार? टोटल टॉर्क. मी टॉर्कची किंमत मिळवली, पण स्मॉल एलिमेंटचा टॉर्क मिळाला. मला टोटल टॉर्क मिळायचं असेल तर अशा सगळ्या स्मॉल स्मॉल एलिमेंटचं काय करायला पाहिजे? आता ऍडिशन म्हणजे इंटिग्रेशन. पण इंटिग्रेशन करण्यापूर्वी आपल्याला इथं 2 थेअरी यूज करायला लागतात. 2 थेअरी. त्यातली पहिली जी थेअरी असते ती म्हणजे युनिफॉर्म प्रेशर. म्हणजे इथं जे अप्लाय झालेलं प्रेशर आहे थ्रू आउट द सरफेस, हे प्रेशरची व्हॅल्यू युनिफॉर्म असेल तर, किंवा दुसरी थेअरी युनिफॉर्म वियर थेअरी. युनिफॉर्म वियर थेअरीमध्ये आपण असं कन्सिडर करतो की तिथलं प्रेशर आणि त्याची रेडियस इज इक्वल टू कॉन्स्टंट. आणि युनिफॉर्म प्रेशरला कन्सिडर करतो की तिथलं प्रेशर कॉन्स्टंट. हे बाळांनो ऑलरेडी आपण टॉर्म मध्ये बघितलेलं, पण मी परत एकदा उद्या युनिफॉर्म वियर मी उद्या घेणार आहे, त्यामुळे उद्या युनिफॉर्म वियर बद्दल बोलतो. आता युनिफॉर्म प्रेशर बद्दल बोलतो. युनिफॉर्म प्रेशर थेअरी याचा अर्थ काय? ज्या वेळेला क्लच प्लेट आणि तुमची प्रेशर प्लेट नवीन असतील, नवीन, त्यावेळेला तुम्ही कुठल्या पण पॉइंटला प्रेशरची व्हॅल्यू मोजली तर ती बाळांनो काय असते? सेम. काय असते? सेम. त्याला म्हणायचं युनिफॉर्म प्रेशर. कुठल्या पण पॉइंटला प्रेशर मोजा सेम असते. पण काही वेळ वापरल्यानंतर जरा जुनं झालं की तिथे विअर झालेलं असते सरफेस. त्या विअर झालेल्या सरफेसमुळे प्रत्येक पॉइंटला प्रेशरची व्हॅल्यू कॉन्स्टंट येत नाही. त्यावेळेला आपण वापरतो युनिफॉर्म विअर थेअरी. ठीक आहे. त्यामुळे ज्या वेळेला हे एलिमेंट नवीन असतील त्यावेळेला युनिफॉर्म प्रेशर थेअरी, आणि ज्या वेळेला हे जुने झाले असतील त्यावेळेला युनिफॉर्म विअर थेअरी. मी आज कन्सिडर करणारा पहिल्यांदा युनिफॉर्म प्रेशर थेअरी. म्हणून मी लिहितो कन्सिडर युनिफॉर्म प्रेशर थेअरी. आता युनिफॉर्म प्रेशर याचा अर्थ प्रेशरची व्हॅल्यू ही प्रत्येक पॉइंटला काय असायला पाहिजे? कॉन्स्टंटच असायला पाहिजे. प्रेशरची व्हॅल्यू ही प्रत्येक पॉइंटला काय असायला पाहिजे? कॉन्स्टंटच असायला पाहिजे. ठीक आहे. ही थेअरी मी कन्सिडर केल्या. मी थोड्या वेळाने येणार आहे परत इथं, पण इथं फक्त इक्वल टू लिहितो, हे नंतर सांगतो. म्हणजे प्रेशरची व्हॅल्यू काय? कॉन्स्टंट आहे. ज्या वेळेला दोन्ही एलिमेंट नवीन असतील त्यावेळेला प्रत्येक पॉइंटला, म्हणजे कुठे पण कॉन्टॅक्ट सरफेसवरती जावा, प्रेशर जे असणार ते काय असणार? सेम, म्हणजे कॉन्स्टंटच असणार. युनिफॉर्म प्रेशर थेअरी. आता युनिफॉर्म प्रेशर थेअरी मी कन्सिडर केला म्हणजे प्रेशर इज इक्वल टू काय? इथं कॉन्स्टंट आहे. आता प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर या कंडिशनसाठी मी आता काय करतो बाळांनो? हे सॉल्व्ह करायला चालू करतो. आता मी याला काय करतो बाळांनो? इंटिग्रेट करतो. याला इंटिग्रेट. तुम्हाला आताच म्हटलं आम्हाला टोटल टॉर्क पाहिजे असेल तर याला काय करायला पाहिजे? इंटिग्रेट. इंटिग्रेट इक्वेशन 3. आता बघा विथ लिमिट्स. आता मला याला लिमिट पण द्यायला पाहिजे. टॉर्कचं लिमिट काय असणार? मॅक्सिमम टी, मिनिमम 0. टॉर्कचं लिमिट. इकडं हे विथ रिस्पेक्ट टू काय रे? आर आहे. विथ रिस्पेक्ट टू डी आर आहे ना, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू रेडियस आहे. सांगा मिनिमम रेडियस किती आहे इथं? या डिस्कची मिनिमम रेडियस किती आहे? डिस्कची मिनिमम रेडियस R2 आणि याची मॅक्सिमम रेडियस किती आहे? R1. त्यामुळे रेडियस मिनिमम लिमिट आहे R2, मॅक्सिमम लिमिट किती आहे? R1. ठीक आहे. त्यामुळे मी आता इथं पुट करतोय लिमिट्स. लिमिट्स इथं लिहितो R2 टू R1. ठीक आहे. म्हणजे R2 टू R1 या लिमिटसाठी मी सॉल्व्ह करायला इंटिग्रेट करतो. इंटिग्रेशन ऑफ टॉर्क इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 म्यू पी पाय आर स्क्वेअर डी आर. याचं लिमिट आहे मिनिमम R2, मॅक्सिमम R1. टॉर्क मिनिमम 0, मॅक्सिमम म्हणजे टी. ओके. आता याचं इंटिग्रेशन करतो. डीटीचं इंटिग्रेशन काय येणार? टी 0 टू टी इज इक्वल. याच्यामध्ये जे कॉन्स्टंट आहेत ते सगळे पहिला बाहेर घ्या. ह्यातले सगळे कॉन्स्टंट बाहेर घ्या. 2 कॉन्स्टंट आहे. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन कॉन्स्टंट आहे. पाय कॉन्स्टंट आहे. प्रेशर कुठली थेरी घेतली तुम्ही? युनिफॉर्म प्रेशर. याचा अर्थ प्रेशर काय आहे? कॉन्स्टंट आहे. त्यामुळे प्रेशर पण कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतो. राहिलं ते सगळं आत लिहितो. बघा 2 म्यू पी पाय सगळं बाहेर गेलं. राहिलं काय इथं? R²
dr. काय राहिला इथं r² dr. लिमिट r2 to r1. ओके, सगळे कॉन्स्टंट बाहेर घेतले. या बाजूला लिमिट पुट करतो, म्हणजे हा झाला t - 0 म्हणजे t. 2 म्यू पाय p. r² चं इंटिग्रेशन सांगा पटकन. r² चं इंटिग्रेशन r³ 3 हे त्याचं इंटिग्रेशन आलं. लिमिट कुठपर्यंत आहे r2 to r1. r2 to r1. आता लिमिट पुट करू बघा. 2 म्यू पाय p हा /3 बाहेर घेतो. इथं येणार काय r1³ मायनस r2³. पहिला r1 पुट केला, दुसऱ्यांदा r2 पुट केला. सो r1³ मायनस r2³ इज इक्वल टू टॉर्क मिळाला, टोटल टॉर्क. आता प्रेशर जे कॉन्स्टंट हे टोटल प्रेशर आहे. टोटल हे जे प्रेशर होतं हे स्मॉल होतं, स्मॉल p. हे तुम्ही टोटल टॉर्क काढणार त्यावेळेला हे कॅपिटल p आला, टोटल प्रेशर. मग टोटल प्रेशर जर काढायचं असेल, प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला काय रे? प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला टोटल साठी पाहिजे आम्हाला. प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स डिवाइड बाय एरिया. सांगा इथं टोटल फोर्स किती ऍक्टिव्ह आलाय? टोटल फोर्स W. त्यामुळे येणार W. टोटल प्रेशर करताना W डिवाइड बाय एरिया. बघा एरिया, आता टोटल फोर्स घेतला याचा अर्थ टोटल एरिया यायला पाहिजे. डिस्कचा पूर्ण एरिया म्हणजे मिनिमम आणि मॅक्सिमम हा मधला एरिया यायला पाहिजे. बघा सगळा हा एरिया कसा काढणार? आउटर रेडियस किती आहे? r1. इनर रेडियस किती आहे? r2. सांगा मग एरिया कसा काढणार? r1 - 2 into thickness करायचं. पाय r² हा सर्कलचा हे असते. पाय r² हा फॉर्म्युला असते, पण 2 रेडियस असल्यामुळे काय येणार? r1² मायनस r2². π/4d² आहे की नाही, तोच फॉर्म्युला म्हणजे पाय r². तो एरिया काय आला? पाय r², पण 2 रेडियस असल्यामुळे r1² मायनस r2². आउटरची रेडियसचा स्क्वेअर मायनस इनरच्या रेडियसचा स्क्वेअर. हे म्हणजे प्रेशर आहे. याला म्हणतो मी इक्वेशन ए. आणि ते काय कॉन्स्टंट आहे. आता ही किंमत इथं पुट करायची. सो टोटल टॉर्क इज इक्वल टू 2/3 म्यू पाय. प्रेशरची किंमत लिहितो, प्रेशर कॉन्स्टंट आहे, ती किंमत मला माहित आहे काय? W डिवाइड बाय पाय r1² मायनस r2². हे झालं प्रेशर इंटू r1³ मायनस r2³. काय कॅन्सल होणार बघा? या पायला हा पाय कॅन्सल झाला. सो फॉर्म्युला लिहितो 2/3 म्यू W r1³ मायनस r2³ डिवाइड बाय r1² मायनस r2². तुम्हाला जर आठवत असेल तर बघा, हा फॉर्म्युला तुम्ही टॉम मध्ये ज्यावेळेला तुम्ही बेरिंग बघितलेलं, थ्रस्ट बेरिंग, त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरलेला. 2/3 म्यू WR म्हणायचं बघायला आपण. 2/3 म्यू WR बरोबर. r1³ मायनस r2³ डिवाइड बाय r1² मायनस r2². ह्यातनं तुम्हाला टॉर्क मिळाला. टॉर्क इंटू स्पीड केली की तुम्हाला पॉवर मिळणार. त्यामुळे क्लचनं ट्रान्समिट केलेला टॉर्क किंवा पॉवर काढायची असेल तर तुम्हाला हा टॉर्क लागणार. त्यामुळे सिंगल प्लेट क्लच मध्ये टॉर्क 2/3 म्यू W r1³ मायनस r2³ डिवाइड बाय r1² मायनस r2² हा टॉर्क. आता एक प्रश्न विचारतो, मी जो टॉर्क कॅल्क्युलेट केलाय हा, त्यासाठी मी किती सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये घेतले रे? एकच. जर मी हा बाजू पण कॉन्टॅक्ट मध्ये घेतला तर इकडचा टॉर्क T ट्रान्समिट वालाय, तर इकडे पण किती ट्रान्समिट होणार? या बाजूने टॉर्क T ट्रान्समिट वालाय, तर या बाजूने किती ट्रान्समिट होणार? T. म्हणजे दोन कॉन्टॅक्ट सरफेस असतील तर टॉर्कची किंमत काय यायला पाहिजे? टॉर्कची किंमत ह्याला काय करायचं? 2 न मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे एका सरफेसचा टॉर्क काढायचा आणि त्याला 2 न मल्टिप्लाय करायचं की 2 सरफेस. आता मल्टी डिस्क मध्ये काय होतात? 4, 5, 6, 7 सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये असतात. आता मल्टी डिस्क का यूज करतात? त्याच्या मागचं कारण काय आहे? जेवढी पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जास्त पाहिजे तेवढा टॉर्क जास्त पाहिजे. जेवढा टॉर्क जास्त पाहिजे तेवढे कॉन्टॅक्ट सरफेस जास्त पाहिजे. जेवढे कॉन्टॅक्ट सरफेस जास्त तेवढी पॉवर ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जास्त. त्यामुळे थेअरीसाठी सिंगल प्लेट क्लच, पण ऍक्च्युअल मध्ये ऑटोमोबाईल मध्ये जो यूज होतो तो मल्टी प्लेट क्लच असतो. ठीक आहे, हीच थेअरी मल्टी प्लेटला लावायची. ठीक आहे, आता मी जरासं परत 2 मिनिटं रिवाइज करतो सगळं. ठीक आहे, मी अर्धच डेरिव्हेशन केले, राहिलेलं अर्ध भाग मी उद्या करतो.
ठीक आहे. आता अर्ध म्हणजे काय, पेपरमध्ये विचारताना तुम्हाला इथपर्यंतच विचारणार आहे, इथपर्यंतच. पण हे युनिफॉर्म प्रेशर नाही, एकतर युनिफॉर्म प्रेशरने विचारणार किंवा एकतर युनिफॉर्म वियर थिअरीने विचारणार. ठीक आहे, दोन्ही पैकी एकच, पूर्ण नाही. त्यामुळे हे मी डेरिव्हेशन ऍक्च्युअली संपवलं युनिफॉर्म प्रेशरचं. उद्या मी युनिफॉर्म वियरचं करणार. ठीक आहे, बघा आपण पहिल्यांदा काय केलं, फिगर बघितली. ठीक आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग बघितलं कशाचं, सिंगल प्लेट क्लचचं. याच्यामध्ये ड्रायव्हर ड्रिव्हन शाफ्ट, ड्रायव्हर शाफ्ट वरती एक फ्लायव्हील आहे, फ्लायव्हील वरती एक एक्सटेंडेड पोर्शन आहे, त्याच्यामध्ये एक काय स्प्रिंग आहे, कॉम्प्रेस स्प्रिंग. त्याच्या बाहेर इथं काय प्रेशर प्लेट आणि एक क्लच प्लेट जी आहे ती ड्रिव्हनला कनेक्ट केलेली आहे. ही कॉम्प्रेस स्प्रिंग असल्यामुळे याच्यावरती नेहमी फोर्स अप्लाय करणार, त्यामुळे ह्या दोन प्लेट एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. पेडल प्रेस केला की ही स्प्रिंग कॉम्प्रेस होते, कॉन्टॅक्ट सुटतो, म्हणजे ते एंगेज आणि डिसएंगेज होतात. पूर्ण मोशन ट्रान्समिट होण्यासाठी यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स आहे. त्यात मी प्लेट इथं ड्रॉ केल्या. पहिली ही तुमची मधली क्लच प्लेट आणि ह्या बाहेरच्या दोन प्रेशर प्लेट. मग जी काय तुमचा कॉन्टॅक्ट सरफेस होता तो इथे दाखवला, त्याची मिनिमम रेडियस R2, मॅक्सिमम रेडियस R1. एक स्मॉल इलेमेंटल रिंग घेतली ऍट रेडियस R, त्याची थिकनेस घेतली dr. त्या स्मॉल इलेमेंटल रिंग वरचं प्रेशर मी कन्सिडर केलं स्मॉल p. मग प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. स्मॉल रिंग आहे म्हणजे स्मॉल फोर्स आणि थिकनेस त्याची स्मॉल dr. त्याच्यावरनं मी dw मिळवला, म्हणजे या स्मॉल इलेमेंटल रिंग वरचा नॉर्मल फोर्स मिळवला, नॉर्मल फोर्स. पण फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय, म्यू इंटू नॉर्मल फोर्स. त्यामुळे मी म्यू न मल्टिप्लाय केलं, तुम्हाला त्या रिंग वरचा फ्रिक्शनल फोर्स मिळाला, म्यू इंटू नॉर्मल फोर्स म्हणजे dw. dw ची किंमत टाकली. त्या फ्रिक्शनल फोर्सला मी रेडियस न मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला त्या रिंग न ट्रान्समिट केलेला टॉर्क मिळाला, स्मॉल रिंगचा टॉर्क. स्मॉल टॉर्क म्हणजे dt. टॉर्क मिळाला. याच्या पुढं मी थेअरी वापरली, जर क्लच नवीन असेल तर, म्हणजे प्रत्येक पॉईंटला प्रेशरची व्हॅल्यू सेम असते. मी प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट घेतलं, त्याला म्हटलं युनिफॉर्म प्रेशर थेअरी. तर युनिफॉर्म प्रेशर थेअरीने प्रेशर इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग मी याला इंटिग्रेट केलं, या स्मॉल रिंगसाठी जे होतं ते सगळ्यासाठी मी इंटिग्रेट केलं. R2 मिनिमम रेडियस, R1 मॅक्सिमम रेडियस. R2 टू R1 मी लिमिट घेतलं कारण विथ रिस्पेक्ट टू dr आहे. आणि टॉर्कची किंमत 0 टू मॅक्सिमम. इंटिग्रेट केलं, R² झाला R3, लिमिट पुट केलं. त्याच्यानंतर प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर हे टोटल साठी घेतलं, टोटल फोर्स डिवाइड बाय टोटल एरिया. ती किंमत इथं पुट केली, सॉल्व्ह केलं. सो टॉर्कचा फॉर्म्युला काय आला, 2/3 म्यू डब्ल्यू. ह्याला तुम्ही R म्हणू शकताय, 2/3 म्यू डब्ल्यू R. पण हा R म्हणजे काय बघा, R1³ मायनस R2³ डिवाइड बाय R1² मायनस R2². प्रत्येक प्रॉब्लेम साठी लागणार आहे ही किंमत. ठीक आहे, टॉर्क ट्रान्समिटेड बाय सिंगल क्लच प्लेट. आता भाऊ जर तुम्हाला याच्यामध्ये काय डाऊट असेल तर मी विचारतो.